जय श्रीराम मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या दिव्य ज्योतिष या यूट्यूब चॅनलवरती। आजचा दिवस तुमच्यासाठी साधा नाही। ग्रह नक्षत्राच्या बदलत्या हालचाली काही राशींसाठी मोठे यशाचे संकेत आज देत आहेत, तर काही राशींना एक महत्त्वाचा इशारा देखील या काळामध्ये मिळू शकतो। धन, करिअर, व्यवसाय, कुटुंब, शिक्षण आणि भाग्याच्या बाबतीत आज कोणत्या राशीवर विशेष कृपा राहणार आहे हे जाणून घेणे तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असणार आहे। कारण आजच्या राशी भविष्यात आज अशी एक रास देखील आहे की ज्यांच्या आयुष्यात खूप मोठी आनंदाची बातमी या काळामध्ये येणार आहे। तसेच काही राशींना एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट देखील दुर्लक्षित करू नका, अन्यथा तुमच्या हाती आलेली चांगली संधी देखील या काळामध्ये निघून जाऊ शकते। त्यामुळे हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा, कारण यामध्ये ती राशी देखील सांगितली जाणार आहे की जी सर्वात फायदेशीर असणार आहे। चला तर मग सुरू करूया आजचे दिव्य दैनिक राशी भविष्य। मेष राशीच्या व्यक्तीसाठी आजचा दिवस उत्साहवर्धक संधी आणि सकारात्मक बदल घेऊन येणारा ठरू शकतो। काही महत्त्वाच्या प्रयत्नांना अपेक्षित दिशा मिळाल्यामुळे मनामध्ये नवचैतन्य निर्माण होण्याची शक्यता या काळामध्ये वर्तवली जात आहे। कार्यक्षेत्रात आपल्या धाडसी वृत्तीचा आणि कृतिक्षम स्वभावाचा सर्व पद्धतीने तुम्हाला लाभ मिळू शकतो। आर्थिक बाबीमध्ये योग्य वेळी घेतलेले निर्णय तुम्हाला सर्व बाजूने फायदेशीर ठरू शकतात। स्पर्धात्मक क्षेत्र, करिअर नियोजन किंवा नवीन कौशल्य आत्मसात करण्याच्या प्रयत्नांना तुम्हाला या काळामध्ये चांगल्या पद्धतीचे प्रगतीचे संकेत मिळू शकतात। जवळच्या व्यक्तीचे प्रोत्साहन तुम्हाला या काळामध्ये लाभदायक ठरू शकतात। आज भगवान श्रीरामाचे स्मरण अथवा राम नाम जप करणे तुमच्यासाठी शुभ मानले जाणार आहे। आजचा शुभ रंग असणार आहे रक्तवर्णी लाल आणि शुभ अंक किंवा लकी क्रमांक असणार आहेत 1। वृषभ राशीच्या जातकांसाठी आजचा दिवस संयम आणि स्थिरतेच्या जोरावर यश मिळवून देणारा ठरू शकतो। काही महत्त्वाच्या कामामध्ये अपेक्षित सुधारणा या काळामध्ये दिसून आल्यामुळे मनात तुमच्या समाधानाची भावना निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। कार्यक्षेत्रात आपल्या चिकाटीचा आणि व्यावहारिक दृष्टिकोनाचा सर्व पद्धतीने सकारात्मक परिणाम तुम्हाला या काळामध्ये अनुभवास येऊ शकतो। आर्थिक विषयांमध्ये नियोजनपूर्वक घेतलेले निर्णय तुम्हाला सगळ्या बाजूने लाभदायक ठरू शकतात। व्यावसायिक प्रगती, विशेष अभ्यासक्रम किंवा कौशल्य वृद्धीशी संबंधित प्रयत्नांना तुम्हाला आज अनुकूल संधी प्राप्त होऊ शकते। कुटुंबातील सदस्याचे सहकार्य तुम्हाला प्रेरणादायी या काळामध्ये ठरू शकते। आज भगवान शंकराचे स्मरण अथवा शिवमहिम्न स्तोत्राचे पठण करणे तुमच्यासाठी शुभ मानले जाणार आहे। आजचा शुभ रंग असणार आहे तुमचा पाचूसारखा हिरवा आणि शुभ अंक किंवा लकी क्रमांक असणार आहे 6। मिथुन राशीच्या व्यक्तीसाठी आजचा दिवस नवीन संपर्क, उपयुक्त माहिती आणि सकारात्मक घडामोडींना चालना देणारा ठरू शकतो। काही महत्त्वाच्या विषयांमध्ये अपेक्षित स्पष्टता मिळाल्यामुळे मनातील संभ्रम तुमची कमी होण्याची शक्यता आहे। कार्यक्षेत्रात आपल्या चातुर्याचा आणि प्रभावी संवाद कौशल्याचा किंवा संवाद शैलीचा सर्व पद्धतीने तुम्हाला लाभ मिळू शकतो। आर्थिक बाबीमध्ये समतोल दृष्टिकोन तुम्हाला या काळामध्ये फायदेशीर ठरू शकतो। ज्ञानार्जन, लेखन कार्य, स्पर्धात्मक तयारी किंवा तांत्रिक कौशल्य वाढवण्याच्या प्रयत्नांना तुम्हाला या काळामध्ये उत्साहवर्धक परिणाम सर्व बाजूने मिळू शकतो। मित्रवर्गांकडून तुम्हाला चांगला पाठिंबा मिळण्याची शक्यता या काळामध्ये वर्तवली जात आहे। आज श्री गणेशाचे स्मरण अथवा संकटनाशन गणेश स्तोत्राचे पठण करणे तुमच्यासाठी शुभ मानले जाणार आहे। आजचा शुभ रंग असणार आहे तुमचा हलकट हिरवट पिवळा आणि शुभ अंक किंवा लकी क्रमांक असणार आहेत 5। कर्क राशीच्या जातकांसाठी आजचा दिवस भावनिक समाधान आणि अनुकूल घडामोडी घेऊन येणारा ठरू शकतो। काही महत्त्वाच्या विषयांमध्ये अपेक्षेनुसार तुम्हाला प्रगती चांगली झाल्यामुळे तुमचे मन या काळामध्ये प्रसन्न राहण्याची शक्यता आहे। कार्यक्षेत्रात आपल्या संयमी स्वभावाचा आणि सुज्ञ विचारांचा चांगला उपयोग या काळामध्ये होऊ शकतो। आर्थिक बाबीमध्ये संतुलित नियोजन तुम्हाला सर्व पद्धतीने फायदेशीर ठरू शकतात। उच्च शिक्षण, कौशल्य विकास किंवा भविष्यातील उद्दिष्टांशी संबंधित प्रयत्नांना या काळामध्ये तुम्हाला सकारात्मक दिशा मिळू शकते। घरातील वातावरण तुमचे आनंददायी राहण्याची शक्यता या काळामध्ये वर्तवली जात आहे। आज भगवान शिवाचे स्मरण अथवा महामृत्युंजय मंत्राचे जपस्मरण करणे तुमच्यासाठी शुभ मानले जाणार आहे। आजचा शुभ रंग असणार आहे तुमचा चंदेरी पांढरा आणि शुभ अंक किंवा लकी क्रमांक असणार आहेत 2। सिंह राशीच्या व्यक्तीसाठी आजचा दिवस आत्मविश्वास आणि कार्यक्षमता वाढवणारा ठरतो। काही महत्त्वाच्या उपक्रमांमध्ये अपेक्षित यशाची चिन्हे तुम्हाला या काळामध्ये दिसून आल्यामुळे मनामध्ये तुमच्या उत्साह निर्माण होण्याची शक्यता या काळामध्ये वर्तवली जात आहे।
कार्यक्षेत्रात आपल्या नेतृत्व क्षमतेचा आणि प्रभावी व्यक्तिमत्वाचा सकारात्मक परिणाम तुम्हाला सर्व बाजूंनी जाणवू शकतो. आज आर्थिक विषयांमध्ये दूरदृष्टी ठेवून घेतलेले तुम्ही निर्णय तुम्हाला सगळ्या बाजूने लाभदायक ठरू शकतात. विशेष म्हणजे करिअर विस्तार, प्रशासकीय कार्य किंवा स्पर्धात्मक क्षेत्राशी संबंधित प्रयत्नांना तुम्हाला या काळामध्ये प्रोत्साहनकारक संधी या काळामध्ये प्राप्त होण्याची शक्यता आहे. मान्यवर व्यक्तीचे सहकार्य तुम्हाला सर्व बाजूने लाभदायक ठरू शकते. आज भगवान सूर्यदेवाचे स्मरण अथवा आदित्य कवचाचे पठण करणे तुमच्यासाठी शुभ मानले जाणार आहे. आजचा शुभ रंग असणार आहे तुमचा तेजस्वी सोनेरी आणि शुभ अंक किंवा लकी क्रमांक असणार आहेत 1. कन्या राशीच्या मंडळीसाठी आजचा दिवस विचारपूर्वक कृती आणि योग्य नियोजनामुळे समाधान देणारा ठरू शकतो. काही प्रलंबित विषयांमध्ये अपेक्षित हालचाल झाल्यामुळे मनातील अनिश्चितता तुमची कमी होण्याची शक्यता आहे. कार्यक्षेत्रात आपल्या विश्लेषणक्षम बुद्धीचा आणि बारकाईने काम करण्याच्या वृत्तीचा तुम्हाला या काळामध्ये चांगला लाभ मिळू शकतो. आर्थिक बाबीमध्ये शिस्तबद्ध दृष्टिकोन तुम्हाला सर्व पद्धतीने फायदेशीर ठरू शकतो आणि तांत्रिक शिक्षण, व्यावसायिक व कौशल्य वृद्धी किंवा स्पर्धात्मक तयारीशी संबंधित प्रयत्नांना या काळामध्ये अनुकूल परिणाम मिळवू शकतो. अनुभवी व्यक्तीचे मार्गदर्शन तुम्हाला सर्व बाजूने प्रेरणादायी ठरू शकते. विशेष म्हणजे आज श्री गणेशाचे स्मरण अथवा श्री गणेश कवचाचे पठण करणे तुमच्यासाठी शुभ मानले जाणार आहे. आजचा शुभ रंग असणार आहे तुमचा फिक्कट हिरवा आणि शुभ अंक किंवा लकी क्रमांक असणार आहेत 5. तूळ राशीच्या व्यक्तीसाठी आजचा दिवस समतोल विचार आणि योग्य निर्णयांमुळे लाभदायक ठरू शकतो. काही महत्त्वाच्या योजनांमध्ये अपेक्षित प्रगती झाल्यामुळे मनामध्ये समाधानाची भावना या काळामध्ये निर्माण होण्याची शक्यता दिसत आहे. कार्यक्षेत्रात आपल्या व्यवहार कुशलतेचा आणि समन्वय साधण्याच्या क्षमतेचा सर्व पद्धतीने तुम्हाला सकारात्मक परिणाम या काळामध्ये दिसून येऊ शकतो. आर्थिक बाबीमध्ये संयमी नियोजन तुम्हाला सर्व बाजूनी उपयुक्त ठरू शकते. विशेष म्हणजे व्यक्तिमत्व विकास, सर्जनशील उपक्रम किंवा व्यावसायिक प्रगतीशी संबंधित प्रयत्नांना या काळामध्ये आशादायक संधी प्राप्त होऊ शकते. सहकारी आणि हितचिंतकांकडनं चांगले सहकार्य या काळामध्ये लाभू शकते. आज माता लक्ष्मीचे स्मरण अथवा श्री सुक्ताचे जपस्मरण करणे किंवा पाठ करणे तुमच्यासाठी शुभ मानले जाणार आहे. आजचा शुभ रंग असणार आहे तुमचा गुलाबी चंदेरी आणि शुभ अंक किंवा लकी क्रमांक असणार आहे 6. वृश्चिक राशीच्या व्यक्तीसाठी आजचा दिवस धैर्य, एकाग्रता आणि नियोजनबद्ध कृतीसाठी अनुकूल ठरू शकतो. काही महत्त्वाच्या कामामध्ये सकारात्मक घडामोडी घडल्यामुळे मनामध्ये आत्मविश्वास वाढण्याची शक्यता आहे. कार्यक्षेत्रात आपल्या चिकाटीचा आणि दृढनिश्चयी स्वभावाचा सर्व पद्धतीने तुम्हाला लाभ मिळू शकतो. आर्थिक विषयांमध्ये सावध विचार करून घेतलेले निर्णय तुम्हाला सर्व पद्धतीने उपयुक्त ठरू शकतात. विश्लेषणात्मक अध्ययन, विशेष प्रशिक्षण किंवा करिअर विषयक महत्त्वाकांक्षी उपक्रमांना प्रगतीची नवी दिशा या काळामध्ये मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. विशेष म्हणजे विश्वासू सल्लागार किंवा विश्वासू व्यक्तीचा सल्ला तुम्हाला सर्व पद्धतीने या काळामध्ये लाभदायक ठरू शकतो. आज कालभैरवाचे स्मरण अथवा भैरवाष्टकाचे पठण करणे तुमच्यासाठी लाभदायक मानले जाणार आहे. आजचा शुभ रंग असणार आहे तुमचा गडद तांबरा आणि शुभ अंक किंवा लकी क्रमांक असणार आहेत 9. धनुराशीच्या जातकांसाठी आजचा दिवस नव्या संधीचा शोध आणि आत्मविश्वासपूर्ण वाटचालीसाठी पोषक ठरू शकतो. काही महत्त्वाच्या प्रयत्नांना या काळामध्ये अनुकूल प्रतिसाद मिळाल्यामुळे मनामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होण्याची शक्यता आहे. कार्यक्षेत्रात आपल्या दूरदर्शी विचारांचा आणि उत्साही स्वभावाचा सर्व पद्धतीने लाभ मिळू शकतो. आर्थिक बाबीमध्ये समजूतदारपणे केलेले नियोजन तुम्हाला या काळामध्ये चांगल्या पद्धतीचे फायदेशीर ठरू शकते. उच्च शिक्षण, स्पर्धात्मक परीक्षा किंवा व्यावसायिक प्रगतीशी संबंधित उपक्रमांना तुम्हाला चांगल्या पद्धतीचे प्रोत्साहनकारक वातावरण या काळामध्ये लाभू शकते. अनुभवी व्यक्तीचा सल्ला तुम्हाला सर्व पद्धतीने मार्गदर्शक या काळामध्ये ठरू शकतो. आज भगवान दत्तात्रयाचे स्मरण अथवा दत्त बावनीचे पठण करणे तुमच्यासाठी शुभ मानले जाणार आहे. आजचा शुभ रंग असणार आहे केशरी पिवळा आणि शुभ अंक किंवा लकी क्रमांक असणार आहेत 3. मकर राशीच्या व्यक्तीसाठी आजचा दिवस कर्तव्यनिष्ठा आणि नियोजनाच्या बळावर समाधान देणारा ठरू शकतो. काही महत्त्वाच्या कामामध्ये तुम्हाला अनुकूल प्रगती झाल्यामुळे मन प्रसन्न राहण्याची शक्यता या काळामध्ये आहे. कार्यक्षेत्रात आपल्या मेहनतीचा आणि शिस्तप्रिय स्वभावाचा सर्व बाजूने तुम्हाला सकारात्मक लाभ या काळामध्ये मिळू शकतो. विशेष म्हणजे आर्थिक बाबीमध्ये विचारपूर्वक घेतलेले निर्णय तुम्हाला
सर्व ठिकाणी उपयुक्त ठरू शकतात. यामध्ये करिअर, कौशल्य विकास किंवा व्यावसायिक उद्दिष्टांशी संबंधित प्रयत्नांना तुम्हाला आज चांगली दिशा मिळू शकते. वरिष्ठांचे मार्गदर्शन तुम्हाला सर्व बाजूने लाभदायक ठरू शकते आणि आज शनिदेवाचे स्मरण अथवा शनी स्तोत्राचे पठण करणे तुमच्यासाठी शुभ आणि लाभप्रद मानले जाणार आहे. आजचा शुभ रंग असणार आहे तुमचा करडा निळा आणि शुभ अंक किंवा लकी क्रमांक असणार आहेत 8. कुंभ राशीच्या जातकांसाठी आजचा दिवस नव्या विचारांना योग्य दिशा देणारा ठरू शकतो. काही महत्त्वाच्या योजनांमध्ये तुम्हाला सकारात्मक संकेत मिळाल्यामुळे आत्मविश्वास वाढण्याची शक्यता तुमची या काळामध्ये आहे. विशेष म्हणजे कार्यक्षेत्रात आपल्या कल्पकतेचा आणि दूरदृष्टीचा चांगला उपयोग तुम्हाला या काळामध्ये होऊ शकतो. आर्थिक बाबीमध्ये संयमी आणि व्यावहारिक दृष्टिकोन तुम्हाला सर्व ठिकाणी लाभदायक ठरू शकतो. तांत्रिक ज्ञान, विशेष अभ्यास किंवा करिअर विषयक तयारीशी संबंधित प्रयत्नांना तुम्हाला चांगल्या पद्धतीचे प्रोत्साहनकारक संधी या काळामध्ये मिळू शकते. मित्रवर्गाचे सहकार्य तुम्हाला सर्व ठिकाणी उपयुक्त ठरू शकतात आणि विशेष म्हणजे आज भगवान शंकराचे स्मरण अथवा शिवचालिसीचे पठण करणे तुमच्यासाठी शुभ मानले जाणार आहे. आजचा शुभ रंग असणार आहे तुमचा आकाशी निळा आणि शुभ अंक किंवा लकी क्रमांक असणार आहेत 4. मीन राशीच्या व्यक्तीसाठी आजचा दिवस अंतर्ज्ञान आणि सर्जनशीलतेच्या बळावर अनुकूल परिणाम देणारा ठरू शकतो. काही महत्त्वाच्या विषयामध्ये समाधानकारक घडामोडी घडल्यामुळे मनामध्ये सकारात्मकता वाढण्याची शक्यता या काळामध्ये दिसत आहे. विशेष म्हणजे कार्यक्षेत्रात आपल्या कल्पक विचारांचा आणि शांत स्वभावाचा तुम्हाला सर्व ठिकाणी लाभ मिळू शकतो. आर्थिक बाबीमध्ये संतुलित नियोजन तुम्हाला या काळामध्ये चांगल्या पद्धतीचे फायदेशीर ठरू शकतात. उच्च शिक्षण, कलात्मक क्षेत्र किंवा वैयक्तिक गुणविकासाशी संबंधित प्रयत्नांना सर्व पद्धतीची प्रगतीची नवी संधी तुम्हाला या काळामध्ये मिळू शकते. जवळच्या व्यक्तीचे सहकार्य तुम्हाला आज लाभदायी ठरणार आहे. आज भगवान श्रीकृष्णाचे स्मरण अथवा विष्णू सहस्रनामाचे पठण करणे तुमच्यासाठी शुभ मानले जाणार आहे. आजचा शुभ रंग असणार आहे तुमचा समुद्री हिरवा आणि शुभ अंक किंवा लकी क्रमांक असणार आहेत 7.